विचाराला अभिवादन करतो। उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बांधवांनो, येणाऱ्या 20 तारखेला लोकसभेची निवडणूक ही जाहीररित्या मैदानात आहे आणि याचे अधिकृत उमेदवार आदरणीय भगरे सर आणि या विचार मंचावर महाराष्ट्रातील जाणकार आदरणीय पवार साहेब उपस्थित असलेला विचार मंच पवार साहेब, ज्यावेळेस आम्ही तुम्हाला मुंबईला आमच्या पक्षाच्या वतीने भेटायला आलो त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगितलं की एकीकडे कांद्यामुळे आणि विविध पिकामुळे शेतकरी होरपळून गेलेला आहे, तसाच बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान हे जंतर मंतरवर दिल्ली येते दिवसा ढवळ्यात जाळला गेला, त्याला आग लावण्यात आली। मणिपूर सारखं ज्यावेळेस प्रकरण घडत होतं, आमच्या आदिवासींच्या आया बहिणी दिवसा ढवळ्या रस्त्यावर नग्नावस्थेत केल्या गेल्या, संविधानाची पूर्णपणे पायमल्ली केल्या गेली, तरी देखील पंतप्रधानांना तिकडे जायला वेळ नव्हता किंवा बघायला वेळ नव्हता। त्रिपुरामध्ये आमच्या मुस्लिम समाजाला च्या मस्जिदी पाडल्या गेल्या, कुराणच्या प्रती जाळल्या गेल्या, तरी देखील कोणाला तिकडे फिरकायला वेळ नव्हता। आणि म्हणून आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना मुंबईमध्ये भेटलो आणि आमचा जाहीररित्या पाठिंबा आम्ही जाहीर केला। तो यासाठी केला, ज्या वेळेस मराठवाडा जळत होता, मराठवाड्याला विद्यापीठाचा बाबासाहेबांचं नाव द्यायचं, त्यावेळेस महाराष्ट्रातला एकही माईचा लाल पुढे आला नाही, तो म्हणजे महाराष्ट्रातील जाणकाराचा आदरणीय पवार साहेब पुढे आले आणि आमच्या दलित समाजाला न्याय दिला। ज्या वेळेस आता भारतीय संविधानाला भाजपचे लोक म्हणतायत की 400 पार केल्यानंतर भारतीय संविधान आम्ही बदलो, परंतु त्यांना काय माहित महाराष्ट्राचा वाघ हा आंबेडकरी जनतेबरोबर आहे। आणि म्हणून पवार साहेब, आम्ही कुठल्याही परिस्थितीत आपल्या बरोबर पूर्ण आंबेडकरी समाज 18 पगड जातीचे लोक आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या खांद्याला खांदा लावून या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहोत। फक्त आमची एकच विनंती आहे की आपला उमेदवार ज्यावेळेस दिल्लीमध्ये जाईल तर आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून हाडाची काढा करून लिहिलेलं संविधान हे वाचलं पाहिजे, एवढीच जाहीररित्या आपणास विनंती करतो। आणि माझा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तमाम आंबेडकरी जनतेला मी अशी विनंती करेल, आपण कुठल्याही भूलथापाला बळी न पडता येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडीला आपण मतदान करावं, अशीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। यानंतर सक्षना सलगर मॅडम विनंती करतो की आपलं व्यक्त करावं थोडक्यात, अत्यंत थोडक्यात। आज आपण सर्वांनी आधी पवार साहेबांसाठी घोषणा द्या। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक अर्धा तासापूर्वी एवढ्या केवढ्या नभांच्या गर्जना झाल्या आणि नभांची गर्जना ही पवार साहेबांना सलामी आहे। म्हणून हिंदुस्थानचा बुलंद आवाज, अरे हिंदुस्थानचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। आदरणीय पवार साहेब, आज सकाळी तुमची सटाणा येथे सभा होती आणि त्या सभेमध्ये आज मला परत तुमचा सार्थ अभिमान वाटला। जयंत पाटील साहेबांना आज मी बोलले की सटाण्याला एवढं वादळ वारं